तुला एका चांगल्या असिस्टंटची गरज आहे. असिस्टंट? होय साहेब, मला खरंच गरज आहे. म्हणजे एकाला दोघं असली की नाही काम जरा व्यवस्थित होईल. एक काम कर, तुझ्या ओळखीत कोणी चांगला मुलगा आहे का बघ. ठेव कामाला. साहेब अहो, बघायची काही बी गरज नाही आहे. म्हणजे माझ्या नजरेत एक हुशार असिस्टंट आहे. तर तुझ्या नजरेतला जर का असिस्टंट असेल तर चांगली गोष्ट आहे, ठेवून घे कामाला. हो साहेब, पण त्यासाठी तुमचं अप्रुव्हल लागेल मला. कोण आहे तो माणूस? श्रावणी मॅडम. साहेब काय झालं? काही चुकीचं बोललो का? थोड्या वेळापूर्वी नंदाका म्हणत होती तुला असिस्टंटची गरज आहे, खूप बिझी असतोस तू. होय साहेब. हॅलो. हां, एक मिनिट. शिवू, त्या प्रजापतीची काय अडचण आहे? काय झालंय, त्याच्या बिझनेस लोन अडकले आणि तो फक्त 12वी पास आहे. त्याकडे डिग्री नाही शिक्षणाची आणि बाकीचे पण कागदपत्र काहीतरी कमी आहेत वाटतं. त्यामुळे बँक म्हणते की त्यांना कोणतरी गॅरंटर पाहिजे. पण साहेब पोरगं हुशार आहे. हे बघा मॅनेजर साहेब, मी स्वतः त्याचं काम बघितलंय. मुलगा हुशार आहे, मेहनती आहे आणि मुख्य म्हणजे प्रामाणिक आहे. ठीक आहे, मी राहतो ना गॅरंटर. तुम्ही सँक्शन करून टाका. हो, धन्यवाद. हां, मध्येच फोन आला. काय म्हणत होतास तू? बोल. तुझी कामं वाटून घेण्यासाठी मी असिस्टंट निवडलाय. आधीच निवडलंय? हो. तू जे नाव घेतलंस ना त्याबद्दल न बोललेलंच बरं. कारण आपल्याला तुझी कामं कमी करायची आहेत, वाढवायची नाही आहेत शुभू. ही खूप जबाबदारीची आणि महत्त्वाची पोस्ट आहे बरं का. त्यामुळे श्रावणीला काही ते जमेल असं वाटत नाही मला. जी साधी परीक्षा पास होऊ शकली नाही ती ऑफिसची जबाबदारी काय सांभाळणार? आत्यासाहेब कसं आहे की ते नाही, तू काही बोलूच नकोस. उलट मी निवडलेली व्यक्ती या कामाच्या अतिशय योग्य आहे. कारण मी जी व्यक्ती निवडली आहे ना ती सुशिक्षित आहे, ग्रॅज्युएट आहे, कसलाही गडबड गोंधळ करणार नाही. मी तुमची उत्सुकता जास्त वाढवत नाही. ये ग.